नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 जून 2025. आज सकाळी उजनीधरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणारा विसर्ग आणि उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनीधरणाची एकूण पाणी पातळी ही 495.360 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 100.81 TMC, तर उपयुक्त पाणीसाठा हा 37.21 TMC. टक्केवारी बघितली तर आपलं गेल्या 4-5 दिवसामध्ये उजनीधरणाची टक्केवारी 10% कमी केलेली आहे. सध्याला 69.45% उजनीधरण आहे. आणि खरं तर आषाढी वारी पूर परिस्थिती यावर नियंत्रण ठेवण्यात उजनीधरण प्रशासनाला सध्या तरी यश आलेलं दिसतंय. कारण सध्याला दौंड येणारा विसर्ग खूप कमी झालेला आहे. तो 6945 क्युसेकचा आहे. बनगडाचा विसर्ग कमी झालेला आहे. त्यामुळे उजनीधरण प्रशासनाने तातडीनं उजनी धरणातील पाणी कमी करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो यशस्वी झाला आहे. आणि सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये रात्री 10 वाजता जो सोडण्यात येणारा विसर्ग होता तो कमी करून तो 5000 क्युसेकचा करण्यात आला आहे. म्हणजेच 5000 ते आणि 1600 क्युसेकचा उजनीचा विसर्ग असा 6600 असा विसर्ग सध्याला चालू आहे. आणि कालव्यातून 1500 क्युसेक्स आणि बोगद्यातून 900 क्युसेक्स असा विसर्ग सध्याला चालू आहे. खरं तर भीमासिना जो उपसा सिंचन आहे आणि दहेगाव उपसा सिंचन आहे, ही योजना चालू करणं गरजेचं होतं. काल चालू करतील अशी आशा होती, परंतु अद्यापर्यंत चालू केलेले नाहीत. वीरचाही विसर्ग कमी झालेला आहे. त्यामुळे भीमा नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी कमी येईल. आज दुपारपासून ती पाणी पातळी कमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आषाढी वारी सुसह्य व्हावी त्या उद्देशाने उजनी धरणातून जे पाणी सोडलं आहे ते पाणी कमी होईल आणि आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी पुरेपूर घेताना दिसत आहेत. सध्याला मावळ खोऱ्यात असेल किंवा नीरा भीमा बेसिनमध्ये असेल त्यामध्ये सध्याला पावसाचं प्रमाण कमी आहे. आणि त्या कमी पावसामुळे पाण्याचा विसर्गही कमी झालेला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जी एकूण धरणं आहेत त्या धरणातील 2 धरणं 100% झालेले आहेत, परंतु बाकी धरणं 80च्या आसपास आलेले आहेत. परंतु पुढील काळामध्ये 3-3.5 महिने आणखी पावसाचे आहेत. त्यामुळे आणि पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनीधरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.